माझ्या फॅमिलीमध्ये मी सांगते तुम्हाला, माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा सपोर्ट करतात. माझा भाऊ ठीक आहे, तो इतका असा ओकल नाहीये, पण तो असं नाही पण नाही बोलत. इव्हन तो माझं लग्न झालं, माझा नवरा एक सपोर्ट करतो, तो असं कधीच बोलत नाही. परमिशन कशाला पाहिजे? परमिशन कोण कोणाला देणार आहे? आपण कोणालाच परमिशन देऊ शकत नाही की आपल्यालाही कोणी. हाय, हॅलो, नमस्कार, मी मोनिका. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. सो आजचा ब्लॉग एकदम रॅन्डम ब्लॉग असणार आहे. तर मला ह्या विषयावरती बोलायचं की आजकाल ना प्रत्येकालाच काय ना काय करू वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मलाच घ्या, मला कॉन्टेंट क्रिएशन 2-3 वर्षापासून, 2-3 काय, आय थिंक टिकटॉक असल्यापासून मला होतं की मला कॉन्टेंट क्रिएशन करायचं. तर ते टिकटॉक लिपसिंग होतं, ते कॉन्टेंट नव्हतं. पण मला तेव्हापासून होतं, मी तेव्हा युट्यूब चॅनल खोलला होता आणि त्याच्यावरती ना व्हिडिओ टाकत होते. त्यांना तेव्हा इतका कॉन्फिडन्स नव्हता. सो तो कॉन्फिडन्स आय थिंक तेव्हापासून मी थोडं 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 करत होते, तो आता कुठे जाऊन बिल्ड झाला. गेल्या वर्षी पण मी बऱ्यापैकी व्हिडिओ शूट केला होता, पण कन्सिस्टंट नव्हते. सो मी ह्या वर्षी ठरवलं की मी कन्सिस्टंट राहणार आहे. पण माझ्यासारखे कोणी असतील, त्यांनाही कन्सिस्टंट राहायचं असेल, तर हा ब्लॉग त्यांच्यासाठी, म्हणजे ते लोक रिलेट करू शकतात मला, म्हणून हा ब्लॉग बनवते. सो म्हणजे की अशा बऱ्याच मुली असतात की त्यांना ना व्हिडिओ, म्हणजे मी आता स्पेसिफिक मुलींबद्दलच बोलेन कारण की मी स्वतः एक मुलगी आहे, तर ऑब्व्हियसली मला मुलींबद्दल जास्त माहिती असणार. म्हणून प्रत्येक मुलीला असं वाटतं की काय ना काय केलं पाहिजे. भले कॉन्टेंट क्रिएशन असू दे, जॉब असू दे, काही असू दे, प्रत्येक मुलीला वाटतं. मग त्यावेळेस काय होतं मुलींच्या डोक्यात, या 4 लोक काय बोलतील. जॉब करायला तर आजकाल 4 लोक एवढं काय बोलत नाही, कारण की का, तर पैसा येणार असतो. पण जर ती मुलगी म्हणजे दुसरं अदरवाईज काय करायला गेली ना, की नाही जॉब सोडून दुसरं काहीतरी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तिला डान्स करायचा असेल, तिला कॉन्टेंट क्रिएट करायचा असेल, किंवा बिझनेस मध्ये उतरायचं असेल, किंवा तिला दुसरी कोणती तिची आवड जोपासायची असेल, तर तिथे ना कोणतरी मध्ये येतच येतं. म्हणजे तिथे बोललं तर कशाला, काय, तुला कोण परमिशन देणार आहे? आणि मला एक कळत नाही, परमिशन कशाला पाहिजे? परमिशन कोण कोणाला देणार आहे? आपण कोणालाच परमिशन देऊ शकत नाही, की आपल्याला कोणी परमिशन देऊ शकत नाही. आपण एकमेकांना सपोर्ट करू शकतो, परमिशन का हवी? तुम्ही चुकीचं काय करताय तर तुम्ही सल्ला द्या की बाबा हे करू नको, हे चुकीचं आहे, तुझ्यासाठी योग्य नाहीये. परमिशनची आय थिंक मला नाही वाटत गरज आहे. तुम्ही एकमेकांना सपोर्ट करा, चूक असेल तिथे बोला की हे नाही, इतकं योग्य नाही वाटत, तुम्ही सांगू शकता. ते बंद कर, ते एक चांगलं नाहीये, मग तू जॉबला जाऊ नको, मग तू व्हिडिओज करू नको, किंवा दुसरी कोणती हॉबी असेल की तुला म्हणजे ते करायला बरा वेळ भेटतो. म्हणजे आता एखादी मुलगी असेल, तिला गिटार शिकायची असेल किंवा स्विमिंग क्लासला जायचं असेल, पण मग तेव्हा ना लोक येणार आणि जज करणार की तिला ते सगळं करायला वेळ आहे, पण तिला घरातल्या गोष्टी, म्हणजे घरातली 4 कामं करायला तिला वेळ नाही. अरे पण तिला विचारा तरी ना, तिला घरातली कामं करायची का तिला तिच्या तिच्या आवड तिला जोपासायचं, हे नाही विचारणार. पण जर एखादी मुलगी त्या 4 कामातले सगळी 4 कामं नाही करू दे, 2 कामं करते ना, आणि तिथं ती करते ना, आवड जोपासते ना वेळ काढून, सपोर्ट करा ना. ठीक आहे, तुम्हाला खूपच वाटतंय ना, अरे ती 4 कामं महत्वाची, मग ती 4 कामं करायला तुम्ही मदत करा. मग ते कोणी असू शकतं. तुम्ही माझ्या फॅमिलीमध्ये मी सांगते तुम्हाला, माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा सपोर्ट करतात. माझा भाऊ ठीक आहे, तो इतका असा ओकल नाहीये, पण तो असं नाही पण नाही बोलत. इव्हन तो माझं लग्न झालं, माझा नवरा एक सपोर्ट करतो, तो असं कधीच बोलत नाही यार तू हे करू नको. त्याला समजतं की जर माझी आवड आहे तर ऑब्व्हियसली ती पण एक ह्युमन बिंग आहे, तिची पण आवड असणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, अंडरस्टँडिंग. ती जर असेल ना, तर मला असं वाटत नाही की कोण कोणाला आहे ना टोकेल. पण टोकायचंच काय आहे, हे जे आहे ना टोकणं, काय काय वर्डचा मला इतका राग येतो ना. परमिशन झालं, टोकणं झालं, आणि अजून काय यार, फ्रीडम, हे सगळे वर्डचा ना मला खरंच राग येतो की हे काय आहे? आणि ना मी या टॉपिक वरती का बोलते, जेवढे जे मला ओळखतात ना त्यांना मी बऱ्यापैकी माहितीये की ना, मला जर कोणत्या स्त्री सोबत जर चुकीचं काही घडत असेल ना, तर ते मला नाही बघवत. म्हणजे मी तिथे बोलतेच. मला असं वाटतं बोललंच पाहिजे. काही काही लोक असे बोलतात, प्रत्येक वेळेस बोललंच पाहिजे का? हा बाबा, बोललं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की तिथं ठीक, हार्शली नाही, पण ऍटलिस्ट आपण बोलू शकतो ना, अरे हे जे करताय ना तुम्ही ते चुकीचं आहे, ऍटलिस्ट एवढं तर आपण सांगू शकतो ना. आणि असं नाही बोलत की ती मुलगी किंवा ती बाई नेहमीच बरोबर असेल, ती पण चुकत असेल, नो डाऊट, पण तुम्ही तिला सांगा ना. आणि चुका कोणत्या कोणत्या पण गोष्टीला तुम्ही चूक कन्सिडर नका करू यार, की नाही रे आज ती सांगून नाही गेली तर तिची चूक आहे. आज तिने, म्हणजे मी जस्ट रॅन्डम एक्झाम्पल देते, काही म्हणजे असं म्हणतो ना, काही त्यांच्या घरात असं होतं. व्हिडिओ एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमचा पण काय थॉट असेल ना ह्याच्यावरती, की हा यार तू जे बोलली ना ते रिलेट करते आम्हाला, ते मला कॉमेंट करून नक्की सांगा, की मी जे काय बोलले त्यातलं तुम्हाला जे काय वाटलं की हा हे असं असं होतं आमच्यासोबत, तर तेवढं मला कॉमेंट करून सांगा. ओके, बाय.